चला तर मंडळी, आज बनवूयात कुकरच्या शिट्ट्यांमध्ये झटपट अशी होणारी आणि अगदी चवीला भन्नाट अशी हरभऱ्याची सुक्की भाजी, जी तुम्ही डब्याला नेऊ शकता. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तर अगदी 10 मिनिटात तयार होते. रेसिपी अतिशय सोपी सुटसुटीत आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी चॉपिंगचे सगळे कामं करून घ्यायची. टोमॅटो, कांदा छानपैकी बारीक करून घ्यायचा. कांदा मी चॉपरमध्ये बारीक करते, अगदी फाईन असा चॉप होतो. मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेत. त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा टोमॅटो, तो सुद्धा अगदी ओबड-धोबड असं चॉप करून घेतलाय. टोमॅटो खूप जास्त बारीक चॉप करणार नव्हते, त्यामुळे तो चाकूने चॉप करून घेतलाय. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं वाटण. यासाठी कोथिंबीर, ओलं खोबरं, आलं, लसूण आणि कढीपत्ता घेतलाय. हे वाटण खूप जास्त महत्त्वाचं आहे या रेसिपीसाठी, कारण या वाटणामुळे आपल्या रेसिपीला सगळ्यात भारी चव येणार आहे. ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घातलं तरीही चालेल. चला सगळ्या गोष्टी मिक्सरला सुरुवातीला ओबड-धोबड अशा वाटून घ्यायच्या. नंतर पाणी घालून ह्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. कारण आपल्या हरभऱ्यांना जे कोटिंग येणार आहे, जे ग्रेव्ही आपली तयार होणार आहे, ती या वाटणामुळे तयार होणार आहे. त्यामुळे वाटण अगदी फाईन असं बारीक करून घ्या. त्यामुळे थोडंसं पाणी घातलं. चला सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा बारीक झाल्यात. आता घेऊयात फोडणी करायला. कुकरमध्ये एक 4 ते 5 चमचे तेल गरम करून घ्यायचं. इथे मी 5 जणांसाठी ही भाजी बनवते, त्यामुळे 5 ते 6 चमचे तेल गरम केले. तुमची क्वांटिटी जशी असेल त्यानुसार तेल घालू शकता. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग याची खमंग फोडणी घालायची. त्यावरती हा बारीक चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा परतत असतानाच यामध्ये एक कढीपत्ता सुद्धा घालून घेते. कढीपत्ता अगोदर फोडणीमध्ये घातला तरीही चालेल, परंतु फोडणीमध्ये घातला की खूप जास्त उडतो. परंतु मी त्यासाठी कांद्यामध्ये घालते, जेणेकरून फ्लेवरही भेटतो आणि खूप जास्त त्यामुळे तेलही उडत नाही. कांदा परतेपर्यंत मसाल्यांची छानशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. यासाठी काळं तिखट, हळद, लाल तिखट आणि धना पावडर हे सगळे ड्राय मसाले एकत्र करून घ्यायचे. यामध्ये साधारण एक 5 ते 6 चमचे पाणी घालायचं आणि याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने पेस्ट तयार करून आपण ज्यावेळेला कांद्यामध्ये घालतो, त्यावेळेला भाजीला तरीसुद्धा छान येते आणि सगळ्यात महत्त्वाचं मसाले अजिबातही करपत नाही. त्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या भाजीला भेटणार आहे. चला कांदा छानपैकी परतला गेला की यामध्ये ही मसाल्यांची पेस्ट घालायची आणि आता हाय फ्लेमवरती हे मसाले छान परतून घ्यायचे. या पद्धतीने जर तुम्ही कधी मसाले घातले नसतील ना, तर नक्की घालून बघा. यामुळे टेस्ट कितीतरी पटीने छान होते आणि सगळी तयारी करण्या अगोदरच जर तुम्ही हे मसाले भिजवून ठेवले ना, तर मसाले छान पाण्यामध्ये भिजले जातात आणि त्याची चव अजूनच छान येते. चला मसाले छानपैकी परतले गेले. तुम्ही बघू शकताय तेल किती सुटले ते. पाणी सगळं आपलं यामध्ये परतलं गेले, आटलं गेलं. आता यामध्ये हे केलेलं वाटण घालायचं आणि वाटण हे एक 2 ते 3 मिनिटं छानपैकी परतून घ्यायचं. जेणेकरून सगळे मसाले या वाटणामध्ये छान एकजीव होऊन जातील. आता यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा छान असं यामध्ये परतून घ्यायचा. कांदा कांदा परतत असताना मी टोमॅटो घातला नाही, कारण टोमॅटो मला यामध्ये असा अख्खाच हवा आहे. खूप जास्त गाळ झालेला नकोय. नंतर घालून घेतलाय. चला टोमॅटो ह्या मसाल्यामध्ये फक्त एकजीव करून घेते. 2 मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचं आणि आता यामध्ये घालायचे आहेत आपले हरभरे. इथे मी 1 वाटी हरभरे रात्री भिजायला घातले होते. रात्रभरामध्ये हरभरे छानपैकी भिजतात आणि सकाळी तुम्ही याची भाजी आरामात बनवू शकता. चला तर सगळे हरभरे पाण्यातून अशा पद्धतीने काढून घालायचे आणि आता हरभरे मात्र या मसाल्यामध्ये आपल्याला छान परतवून घ्यायचे. जेवढे तुम्ही हरभरे या स्टेजला परतवून घ्याल ना, तेवढी तुमच्या भाजीची चव छान वाढते. कारण हरभरा खूप छान यामध्ये परतला गेला, की त्याची चव अजूनच छान येते. चला हरभरे मस्तपैकी परतले गेले. त्यामध्ये आता कोथिंबीर घालायची. कोथिंबीर या सगळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर घालायचे 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट. दाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी एकजीव व्हायला मदत होते आणि छानपैकी याला मसालासुद्धा भेटतो. चला तर हरभऱ्यामध्ये हा दाण्याचा कूटसुद्धा परतवून घेते. बऱ्याच वेळेला आपण या भाज्या नेहमी त्याच पद्धतीने करत असतो. परंतु थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या की चवही छान येते आणि खायलासुद्धा त्या तेवढ्याच भारी लागतात. त्यामुळे नेहमी त्याच पद्धतीची हरभऱ्याची भाजी बनवण्यापेक्षा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता हरभरे छान परतले गेले की पाणी घालायचं. पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. साधारण इथे मी 2 कप पाणी घातले. हरभरा शिजण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे, तेवढंच पाणी घाला. खूप जास्त नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर घालायचे चवीप्रमाणे मीठ. इथे माझी हरभऱ्याची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे मी 1.5 चमचे मीठ घालून घेतले. मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्यात आरामात काढू शकता. तुमचा कुकर जसा आहे त्याप्रमाणे शिट्ट्या काढा. कुकर जर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हरभरे व्यवस्थित शिजवत असेल, तर तेवढ्या काढा. अगदी 2 शिट्ट्यात जरी तुमचा कुकर हरभरे शिजवत असेल, तर 2 शिट्ट्या काढल्या तरीही चालेल. चला इथे मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या. 3 शिट्ट्यांमध्ये हरभरा अगदी परफेक्ट असं शिजलं गेलं. थोडीशी कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. पाणी थोडंसं शिल्लक आहे. मी हे पाणी पूर्णपणे आटवून घेणार आहे. हरभरा आपण बघूयात. अगदी परफेक्ट असा मऊसूद असा हरभरा शिजलाय. हरभऱ्याची सुक्की भाजी बनवताना सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे, की हरभरा अगदी मऊसूद असा शिजला पाहिजे. कारण ज्यावेळेला आपण ग्रेव्ही बनवतो, त्यावेळेला ती रस्स्याबरोबर आपण हरभरा खात असतो. परंतु सुक्या भाजीमध्ये हरभरा अगदी मऊसूद असा शिजला असेल ना, तर खायला सुद्धा तेवढाच छान लागतो. चला
सगळं पाणी मी व्यवस्थित असं ह्यातलं आटवून घेतले. तुम्हाला जर याची रस्सा भाजी थोडीशी ग्रेव्ही आवडत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही ठेवू शकता, कारण यामध्ये दाण्याचं कूट, आपलं खोबऱ्याचं वाटण आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी होते. चमचमीत अशी हरभऱ्याची सुकी भाजी तयार झाली. छान अशी मी सर्व्ह करून घेते. चपाती, भाकरी, भात कशाही सोबत ही तुम्ही आरामात खाऊ शकता. टिफिनसाठी तर अगदी परफेक्ट असं पर्याय आहे. चला, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करून ठेवा, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपीज आपल्या येत असतात. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.